अकोट तालुक्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। नागरिकांचा गंभीर आरोप, महसूल अधिकाऱ्यांचे माफियांसोबत संगनमत। जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका काय असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अकोट तालुक्यात पुन्हा एकदा वाळू माफियांनी डोके वर काढले आहे। निवडणुकीचा गजर वाजताच प्रशासन निवडणूक तयारीत व्यस्त असताना माफियांनी नदीपात्रांमधून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू केला आहे। दिवसाढवळ्या ट्रॅक्टर आणि ट्रकद्वारे वाळू नेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत। मात्र महसूल आणि पोलीस विभाग यावर गप्प असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। नागरिकांचा आरोप आहे की महसूल मंडळातील काही अधिकाऱ्यांचे वाळू माफियांसोबत सालेलोटे आहेत। तहसील कार्यालयाशी या अधिकाऱ्यांचे सालेलोटे संबंध असल्याच्या चर्चा जोरात आहेत। शासन महसुलाचं मोठं नुकसान होत असतानाही कारवाईचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांनाच बसतो, अशी भावना नागरिकांमध्ये आहे। स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत थेट हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। ते स्वतः तपास करून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करतील का की भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय देतील, हा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे। अकोला न्यूज नेटवर्क या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असून जिल्हा प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे।